नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन माहिती या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो। आजचा विषय आहे मित्रांनो, तुमचा सोलार पाणी कमी मारत असेल तर त्यावर उपाय काय करावा जेणेकरून पाणी जास्त मारेल। मित्रांनो, मी तुम्हाला सांगू शकतो, हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या। या व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघून घ्या। तुम्हाला मी पूर्ण माहिती देईल मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला तुमचा सोलार जवळपास 10 तुट्या मारत असेल तर 12 स्प्रिंकलर मारेल असा उपाय आहे मित्रांनो। व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। तुमच्यासाठी ऑनलाईन विषयी माहिती व सोलार संदर्भात पूर्ण व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो। सर्वात अगोदर मी एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो की ज्या अर्थी तुम्ही शेतकरी कंपनी निवडता, कोणत्याही कंपनीचा पंप असो मित्रांनो, माझा पहिला प्रश्न आहे, त्यानंतर मी तुम्हाला उपाय सांगेल मित्रांनो। ज्यावरती तुम्ही कंपनी निवड करता त्यावेळेस जो कोणती कंपनी तुम्ही निवड केली आहे, समजा एक्झाम्पल शक्ती, जीके, सहज, कोणतीही कंपनी असो, ओसवाल, अशा कंपनीचा निवड करत असाल तुम्ही, त्या कंपनीमधून तुम्हाला मित्रांनो कंपनीकडून एक व्हेरिफिकेशनसाठी काही कंपन्या कॉल करतात की सर तुमच्या विहिरीवर पाणी किती आहे, विहिरीला पाणी किती आहे, बोरला पाणी किती आहे मित्रांनो। त्या संदर्भात तुम्हाला जर कंपनीचा कोणा कॉल येत असेल तर तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो, की त्यांना पाणी आपलं कमी आहे, म्हणजे आपली खोली जी आहे ती वर आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। त्याने काय होईल मित्रांनो, की तुमचा पंप जो आहे तुम्हाला 30 मीटरपर्यंत चा पंप घ्यायचा आहे मित्रांनो। विहिरीसाठी जर वापरत असाल किंवा तलाव किंवा शेततळ्यासाठी वापरत असाल तर ते तुम्हाला 30 मीटरचा पंप घ्यायचा आहे मित्रांनो। बोरवेलसाठी जर घ्यायचा असेल तर 50 मीटरचा तुम्ही हेड घेऊ शकता मित्रांनो। 50 मीटरचा हेड जर घेतला तुम्ही तर खोलून पाणी ओढतो 200 फुटापर्यंत। आणि जर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला कंपनीकडून व्हेरिफिकेशन कॉल येत नसेल तर तुम्ही मनानं कंपनी निवडू नका। ज्यावेळेस तुम्हाला कोणी एजंट, जसे की तुमच्या इकडं कोणती कंपनी बसवली असेल त्या शेतकऱ्यांना भेटून त्यांचा नंबर घेऊन तुम्ही ती कंपनी निवडून घ्यायची आहे। त्यांना त्या संदर्भात सांगायचं आहे की मला 50 मीटरचा हेड पाहिजे, मला 30 मीटरचा हेड पाहिजे मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला ती कंपनी निवडायची आहे। असं केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो बघू शकता खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल। कोणत्याही कंपनी असो, मी म्हणत नाही की याच कंपनीचा घ्या, कोणतीही कंपनी असो मित्रांनो, तुमच्या हेडवर डिपेंड आहे मित्रांनो पाणी किती मारतो। हा पहिला प्रश्न आहे। आणि नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, आज आपला विषय आहे की पाणी सोलार कमी ओढत आहे। आपला पहिला निवड केलेली आहे, शेतात बसवलेला आहे सोलार, पण ते पाणी कमी ओढत आहे। यावर तुम्हाला उपाय काय करायचा आहे मित्रांनो, बघू शकता माझ्याजवळ आहे ही वायफर मित्रांनो, फरशी साफ करण्याचं वायफर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। या वायफरच्या साहाय्याने मित्रांनो तुम्हाला बघू शकता काय करायचं आहे, मी आता दाखवून तुम्हाला मित्रांनो। हा माझा सोलार आहे, सहज या कंपनीचा सोलार मी निवडलेला आहे मित्रांनो बघू शकता हा आहे सोलार। या सोलारला मित्रांनो या वायफरने साफ करायचं राहतं मित्रांनो। तुम्ही या वायफरने पाणी मारायचं यावर आणि यावर साफ करून घ्यायचं आहे मित्रांनो। बघू शकता तुम्हाला 100% असा असर पडेल मित्रांनो। मी सांगतो तुम्हाला 100%, 101% असर पडेल मित्रांनो। तुमच्या सोलारवर धूळ जर असेल तर तुम्ही पाणी टाकून त्या वायफरच्या साहाय्याने किंवा तुम्ही कपड्याने घेऊ शकता। मी वायफरचा का यूज केला मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आता माझा हात तिथपर्यंत पोहोचू शकत नाही मित्रांनो, या इथपर्यंत वरपर्यंत पोहोचू शकत नाही। तुम्ही या वायफरनं साफ करून घेऊ शकता मित्रांनो। या वायफरनं हा प्लेट साफ करून घ्या, तुमचा सोलार भरपूर पाणी मारेल मित्रांनो। बऱ्याच शेतकऱ्यांचं मी बघितलेले आहे सोलार की त्यांचं त्या सोलारच्या प्लेटवर ध्यान राहत नाही, फक्त असं म्हणतात की माझा सोलार पाणी कमी मारत आहे, काही मोटरात बसला असेल का, काय असेल का। मित्रांनो तुम्ही हा सोपा पर्याय एक निवडून घ्या। तुम्ही सकाळच्या पारी या सोलारला नाही का हात लावल्याने शाट लागणार नाही, काय लागणार नाही मित्रांनो। सकाळच्या पारी तुम्ही पाणी मारा, याच्यावर पूर्ण क्लीन करून घ्या प्लेट। हा तुमचा 100% सोलार पाणी मारेल मित्रांनो। आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला काही भीती जर वाटत असेल मित्रांनो, मोटरला काय होईल का मित्रांनो, अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे इथे पिन राहतात मित्रांनो। हा बघू शकता इथे हे पिन आहे मित्रांनो। या पिनला दोन्ही साईडनं जर दाबलं तुम्ही, या पिनला जर या दोन्ही साईडनं दाबलं तर पिन निघते मित्रांनो।
तुमचा कंट्रोलवर बंद होऊन जातो। आता माझी मोटर चालू आहे, तुम्हाला लाईव्ह दाखवतो माझे नोजल किती मारतात ते बघू शकता। इथून बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने पाणी मारतो मित्रांनो। बघू शकता 40 फुटापर्यंत एक छोटी नोजल मारत आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही, मी आत्तापैकी बघू शकता। तुम्हाला मोबाईलमध्ये तेवढं दिसणार नाही मित्रांनो, कारण आता उन्हाचा पारा आहे आणि स्प्रिंकलर उन्हाच्या पाऱ्यामुळे दिसत नाही मित्रांनो। बघू शकता तुम्ही 14 नोजल लावलेले आहेत मित्रांनो। बघू शकता तुम्ही, पहिल्या साईडला पण आहे। याचं पाणी कितीपर्यंत मारू शकते बघा तुम्ही हा नक्की पर्याय करून घ्या मित्रांनो। मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की 101% तुमच्या सोलारच्या पाणी वळण्यावर हा उपाय होईल मित्रांनो।